नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे बांधकाम बोगस, विद्यार्थी शिक्षकाला मारावे लागते पाणी, गुत्तेदारावर कार्यकारी अभियंत्याची मेहरबानी, सहकार मंत्र्याच्या मतदारसंघात गुत्तेदाराची ही मनमानी। अहमदपूर शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे बांधकाम सध्या सुरू आहे। हे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे। बांधकामावर गुत्तेदार पाणीसुद्धा मारत नाही, त्यामुळे विद्यार्थी शिक्षकावर पाणी मारण्याची वेळ आली आहे। छतावरील आळ्यामध्ये पाणीच राहत नसल्याने छताला भेगा पडत आहेत। तरी मुख्य कार्यकारी अभियंता समग्र शिक्षा अभियान वलांडे हे गुत्तेदारावर मेहरबान आहेत। उलट मुलांनी पाणी मारलं तर काय बिघडले, श्रमदान समजा, असे उत्तर वलांडे यांनी या शाळेतील शिक्षकांना दिले आहे। म्हणजे नेमकं पाणी कुठं मुरतंय हे वेगळं सांगण्याची गरज नाही। अहमदपूर शहरातील जिल्हा परिषद शाळेची इमारत ही 100 वर्ष जुनी आहे, म्हणून नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे। या इमारत बांधकामासाठी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी अथक प्रयत्न करून निधी उपलब्ध करून दिलेला आहे। मार्चला निधी परत जाऊ नये म्हणून संबंधित गुत्तेदाराला ॲडव्हान्स पेमेंट दिले गेले आहे। याचा गैरफायदा घेत संबंधित गुत्तेदार हा सुरुवातीपासूनच व्यवस्थित काम करत नाही। त्याने गतवर्षी मार्चपर्यंत काम पूर्ण करणे अपेक्षित होते, पण त्यांनी वेळेत काम केले नाही। त्याचे काम काढून घ्यावे, दंड आकारावा अशी लेखी तक्रार पालकांनी संबंधित कार्यकारी अभियंता व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केलेली आहे। तरीही त्यावर काहीच कारवाई केली गेलेली नाही, म्हणून या गुत्तेदाराचा बोगस कामाचा सपाटा सुरूच आहे। 2-4 दिवसापूर्वी छत पडला असून छतावर पाणीच टाकत नाही आणि टाकलेले पाणी टिकून राहत नाही, म्हणून या छताला भेगा पडत आहे। आणि कहर म्हणजे छत पडून 2-4 दिवस झाले असताना या छताखालील दांड्या काढून नेण्याचा प्रकारही संबंधित गुत्तेदाराकडून होतो आहे। यामुळे हा छत किती दर्जेदार आणि कसा टिकाऊ होईल हे वेगळं सांगण्याची गरज नाही। आणि या शाळेला पावसाळ्यात गळती लागली तर आश्चर्यही वाटायला नको, पण तरीसुद्धा संबंधित गुत्तेदार हा वेळेत काम पूर्ण करत नाही, काम योग्य दर्जाचे करत नाही आणि निकृष्ट कामामुळे भविष्यात शाळेतील विद्यार्थी शिक्षकाच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असतानाही कार्यकारी अभियंता हे या गुत्तेदारावर मेहरबान का आहेत असा प्रश्न पालकवर्गांना पडला असून बोगस बांधकामाचे गांभीर्य प्रशासनाने त्वरित ओळखून या शाळेची बांधकामाचे होत असलेले बोगस काम हे त्वरित थांबवून योग्य त्या दर्जाचे काम व्हावे याची काळजी घ्यावी अशी मागणी पालकवर्गातून केली जात आहे।